राज्यात पुन्हा पावसाचा इशारा। 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून सक्रिय राहणार। पावसामुळे राज्यातील 65 लाख एकर शेती पाण्याखाली। मराठवाड्यात 1 जून ते 22 सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या 124% पाऊस। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। मराठवाड्यासह इतर भागात पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार। सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का याची उत्कंठा। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आज धाराशिवच्या दौऱ्यावर। भूम परांड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून आढावा घेणार। मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं। धाराशिव, बीड आणि उत्तर सोलापुरातील शाळांना आज सुट्टी। पूरस्थितीमुळे प्रशासनाची खबरदारी। धाराशिवच्या परंड्यात कुटुंबाला वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफच्या साथीनं स्वतः पाण्यात उतरले, तर आजारी असतानाही हाताचं सलाईन काढून जयकुमार गोरेंकडून सांगोल्यात पाहणी। धाराशिव, बीड, जालन्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना जीवदान। बचाव पथकांच्या प्रयत्नांची शर्थ। धुवाधार पावसामुळे मराठवाड्याला पुराचा वेढा। एक्क्याऐंशी नवीन तहसील आणि 20 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव। तर जनगणनेनंतर भौगोलिक परिस्थिती पाहून प्रस्तावावर विचार करू। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। H1B व्हिसा शुल्कवाढीचे नकारात्मक पडसाद। भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण। तब्बल 83,000 कोटी रुपयांचं नुकसान। शनी शिंगणापुरातील शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त। राज्य सरकारचा मोठा निर्णय। विश्वस्त मंडळाच्या जागी आता जिल्हाधिकारीच प्रशासक। राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते आज 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज वितरण। शाहरुख खान पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार, तर मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मान होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।